टुडे माझा न्यूज चॅनल चंदूबाई थेट प्रेक्षेपण। टुडे बेळगाव बस सेवेसाठी साखळी उपोषणचा आज 5वा दिवस सातत्याने चालू असल्यामुळे इथं सरपंच साहेब आणि गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि बेळगावला कॉलेजला जाणारे इथं विद्यार्थी उपस्थित आहेत। तरीसुद्धा अजून कुठला तोडगा निघालेला नाही। याची कर्नाटक प्रशासनानं दखल लवकरात लवकर घ्यावी, नाहीतर याचे आंदोलनाचे तीव्र पडसाद पडणार असून याची काळजी घ्यावी। त्यानंतर आज चंदगड तालुक्याचे तहसीलदार साहेब व आगार डेपोचे मॅनेजर साहेब ठीक 11 वाजता तुड्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। तर मी ग्रामस्थांना विनंती करतो की मोठ्या संख्येने इथं साखळी उपोषणाला पाठिंबा देऊन उपस्थित राहायचं आहे। त्यानंतर मी सरपंच साहेबांना विचारतो, आजपर्यंत तुम्हाला कोणता प्रतिसाद मिळाला, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आजचा हा साखळी उपोषणाचा आमचा 5वा दिवस आणि या 5 दिवसामध्ये प्रशासनाचा प्रतिसाद आम्हाला आजपर्यंत लाभलेला नाही। आम्हाला नुकताच समजलेल्या बातमीनुसार असं की आज तहसीलदार साहेब चंदगड आगारचे मॅनेजर यांना घेऊन घटनास्थळी उपस्थित राहणार आहेत आणि याचा गांभीर्यानं विचार कर्नाटक सरकारनं करावा, अन्यथा आम्हाला कर्नाटकमध्ये जे आम्ही पुरवतोय महाराष्ट्र शासनाकडून, मग पाणी असो, धामण्यासाठी जाणार वीज असो, हे सगळं बंद करावं लागेल आणि त्याचा पूर्ण जो होणारा जो काही सरकारवरती लॉस असेल तो पूर्ण कर्नाटक सरकारचा असेल। आमची कोणतीही मागणी नाही, फक्त आम्ही काय तर एक बस सेवा मागत आहोत। या कर्नाटक सरकारसाठी आमच्या महाराष्ट्र शासनाकडून व आमच्या तोडे भागातील शेतकऱ्याकडून जी काही जमीन देऊन जे तुम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याची पोचपावती म्हणून तुम्ही फक्त आम्हाला एक बस सेवा सुरळीत करावी आणि यासाठीच आम्ही 5 दिवस झाले उपोषणाला बसलेलो आहोत। पण ना कर्नाटक ना महाराष्ट्र शासनाला याची जाग आलेली आहे। बहुतेक करून आमचा अंत बघत असतील आणि आमचा अंत बघण्यासाठी जर का तुम्ही हे सर्व करत असाल तर इथून पुढे जी काही तोडफोड होईल त्याला सर्व दोन्ही प्रशासन जबाबदार राहील, असं मी माझ्या गावाच्या वतीनं इशारा देत आहे। धन्यवाद सरपंच साहेब।